काय हो मैत्रिणींनो, प्रत्येकाकडे अशी चावी असते. घराची चावी असो, गाडीची चावी असो, का स्कूटीची चावी, अशी चावी असते का नाही. तर चला ह्याच चावीसाठी मग युनिक छान असं मी वेगळं काहीतरी छान असं तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणजे वेगळं काहीतरी छान असं आपण आपल्या शिल्लक काही ब्लाऊज पीस त्यातनं छान असं युनिक मी काहीतरी करणार आहे. म्हणजे तुम्हाला दाखवतच मी वगैरे काय करणार आहे. युनिक छान असं वेगळं काहीतरी करणार. त्यासाठी बघ आपल्या इथे घालणार अशी नॉड लागणार आहे. ही नॉड घेतलेली आहे आपल्याकडे, अशी असेल नॉड घेतली झाले. हा बघा एक कपडा घेतलेला आहे आणि हा बघा एक कपडा घेतलेला आहे. एक आपल्याला छोटंसं आपलं ब्लाऊजचं बटन लागणार, एवढंच लागणार. किंवा तुमच्याकडे छोटंसं डिझाईनचं बटन असेल तरी चालेल. तर युनिक छान असं मी काय तर तुमच्यासाठी युनिक वेगळं घेऊन आलेलं आहे. हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला आज जसं सांगितलं तसं मी आज छान असं युनिक छान चावीसाठी काहीतरी घेऊन येणार आहे. म्हणजे आपण चाव्या कुठं वगैरे चाललो का असं आपण चाव्या घेत असतो ना, ही चाव्या आपण आहे असंच ठेवत असतो ना. पण म्हटलं चला आज चावीसाठी युनिक छान असं काहीतरी आपण करूया. एकदम सारं सोपं छान झटपट होणार आहे, जास्त वेळ लागणार नाही. फक्त व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवट पण बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जरी चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक छानशी कमेंट करायला नको. आणि व्हिडिओ जर युजफुल वाटला बाबा की बाबा इम्पॉर्टंट म्हणजे युजफुल आहे बरं, तर व्हिडिओ इतरांनी शेअर करा. म्हणजे छान असं ते पण असं ट्राय करेन, तुम्ही पण असं नक्की ट्राय करा. आणि जरी ट्राय नाही केलं तर कोणी जरी असंच बघत असेल तर त्यांनी पण असं शिवून घ्या. बघा छान असं युनिक मी काहीतरी वेगळं छान असं दाखवणार. तर त्यासाठी हे असे दोन कपडे घेतलेले आहे, एक आपण नॉट घेतलेली आहे. तर चला मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा मेजरमेंट वगैरे केवढं घ्यायचं, कटिंग वगैरे कसं करायचं. कटिंग पण साधं सोपं आहे. मग पुढे स्टिच वगैरे कसं करायचं सांगते. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा जर चॅनल नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मी तुम्हाला सांगते युजफुल आयडिया. आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळे युजफुल आयडिया बघायला भेटणार. टेलरिंग बद्दल असू द्या किंवा वेगळं काही किचनसाठी असू द्या, दरवाजाला पडदे असू, टीव्ही कवर असू द्या, वेगळं काही तर बघण्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तर व्हिडिओ जरी तुम्हाला कुठला पाहिजे असेल तरी सांगा. किंवा तुमच्या माहितीने जरी कुठला तुम्हाला शिवायचं वगैरे असेल, काही जर कटिंग आणि स्टिचिंग पाहिजे मला कमेंट केलं तर चालेल. मी तुम्हाला एकदम सोपं कटिंग आणि स्टिचिंग सांगेन. तर तुम्हाला पहिलं मेजरमेंट वगैरे कसं घ्यायचं सांगते. तर हो का सगळ्यात आपण हा घेतलेला, ह्या बाजूला ठेवून घेऊया आपण. हा घेतलेला आहे का कपडा, तर तुम्हाला दाखवते. हा घेताना कपडा घेतलेला आहे का तुम्हाला सांगते. हा आपण घेताना डबल घडीचा घेणार. हा डबल घडी घेतला. आपण 4 पद्धती कपडा घेणार, अस्तर म्हणून पण आणि मेन फॅब्रिक म्हणून पण हाच आपण कपडा वापरणार आहोत. तर तुम्हाला पहिल्यांदा उंची आणि रुंदी सांगते किती घ्यायचे. तुमचं जसं चाव्या असतील त्याच्या ह्याच्या घेतलं तर चालेल. तर हो का रुंदी घेतलेले हे शिलाई मार्जिन धरून 7 इंच आणि उंची घेतलेली आहे 5.5 इंच. हे असं मेजरमेंट घेतलेलं आहे. हे घेताना आपण काय डबल घडीचं घेतलेलं आहे, पण आपण अजून ह्याच्यामधून एक घडी टाकून घेणार आहोत. तर हे बघा हो का हे असं ठेवलेलं आहे. हे बघा हो का असं ठेवायचं. मोठे असतील तर मोठी साईजमध्ये घेतलं चालेल, हे ठेवायचं. आणि हो का हे अजून एक फोल्ड करायचं, असं बरोबर फोल्ड करायचं आणि मधून कटिंग करून घेऊया आपण. म्हणजे आपले 4 पदर तयार होणार. म्हणजे आपण मेन फॅब्रिक म्हणून पण अस्तर आणि तेच दोन्ही वापरणार आहोत. तर बघायचं खालच्या सगळं ठेवलं तर चालेल. हे व्यवस्थित हो का चारही कपडे व्यवस्थित एका असे ठेवून घ्यायचे. हे ठेवायचे हो का हे व्यवस्थित असे ठेवायचे आणि एक फोल्ड करून घ्यायचा. फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित. आणि इथून आपण गोल आकार देऊन घेऊया. नॉर्मली आपला गोल आकार देऊन घ्यायचा. गोल आकार देऊन घेतला का बरोबर आपला आलेला आहे गोल आकार. आता हो का पुढची स्टेप सांगते तुम्हाला. मेन फॅब्रिक हो का आपण सरळ सरळ ठेवलेलं आहे. व्यवस्थित सरळवर सरळ ठेवायचं. आणि आपण बरोबर ना पूर्ण राऊंडला पहिलं स्टिच करून घेऊया. पूर्ण राऊंडला तुम्हाला सांगते हो का ह्या साईडनं आपण असं स्टिच करणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवट पण बघा. जरी माझ्या बोलण्यातनं काही कळत मला कमेंट करायला विसरू नका. हे बघा हो का व्यवस्थित असं पूर्ण राऊंडला स्टिच करून घ्यायचं. फक्त इथं एका साईडला हो असं ओपन ठेवायचं आपल्या शिलाई बाहेर काढण्यासाठी. हो का तुम्हाला सांगते शिलाई करण्यानंतर हो का हिथून पूर्ण हो का अशी शिलाई करायची. हिथून पण शिलाई करायची. इथं थोडंसं ओपन ठेवायचं तिथून बाहेर काढण्यासाठी आपल्याला. तसंच ह्याला पण सांगते हो का व्यवस्थित असं हो का पूर्ण हो का अशी शिलाई करून घ्यायची. इथं जरा ओपन ठेवायचं आपल्या बाहेर काढण्यासाठी. अशी शिलाई करून घ्यायला. फक्त दोन्ही मेन फॅब्रिक सरळ सरळ ठेवायचं. आणि चला आपण आता शिलाई करून घेऊया व्यवस्थित. फक्त एका साईडला जराशी ओपन ठेवायचं तिथून बाहेर काढण्यासाठी आपल्याला. बरोबर व्यवस्थित. आता जरी इथं मी मेजरमेंट तुम्हाला छोटं सांगितलं असलं तरी तुम्ही मोठ्या साईजमध्ये घेतलं तरी चालेल. कारण
आपल्याला 2 पदरी हे लागणार आहे, म्हणजे आपल्याला दोनचे आपल्याला असे 2 तयार करून घ्यायला लागणार आहेत. फक्त माझी छोटी चावी असल्यामुळे मी छोटी सांगितलेलं आहे मेजरमेंट. तुमची जर मोठी जर चावी असेल तर तुम्ही मोठी साईज घेतली तरी चालेल. फक्त जो सर्कल आहे तो सर्कल व्यवस्थित असा घ्यायचा आणि बरोबर आपलं शिलाई करून घ्यायची. एकदम छान असं युनिक बघा काहीतरी होत असतं. अजून तुम्हाला वेगळं जरी कटिंग बघायचं असेल तर कमेंट करा, मी सांगण्याचा प्रयत्न करेन. बघा अजून वेगळं काहीतरी बघा बरोबर केलेलं आहे. तर आता परत पुन्हा एकदा दुसरं घ्यायचं. फक्त ठेवताना आपण सरळ ठेवलेलं आहे खालच्या साईडला, चुलट बाजू वर साईडला तिथून शिलाई केलेली आहे. फक्त ठेवताना एका साईडला जरा ओपन ठेवणार आहोत आपण. फक्त बघून घ्यायची शिलाई बरोबर येत का. जर दोन्ही कपडे जर एक खालीवर असतील ना, म्हणजे कमी जास्त ना, तर बघून घ्यायचं. आपण पुन्हा चेक करून घेऊया. तर काय करून साईडचं थोडंफार नॉर्मल असेल तर एक्स्ट्रा पण काढून घेऊया. आता बघा हे आपण सरळ बाजूवर शिलाई केल्यामुळे सगळी बघा शिलाई आत गेलेली आहे. सरळ बाजू बाहेरच्या साईडला येणार आहे, जिथं ओपन आहे तिथनं व्यवस्थित आपण असं बाहेर काढून घेऊया. झालेले आहे तसं दुसरं पण करून घेऊया. अजून जरी तुम्हाला वाटते ना तरी जास्त मोठं होत असं छोटी साईज केली तर चालेल, किंवा अजून जरी तुमची चावीची आहे ना मेजरमेंटने मोठी जरी साईज केली तरी चालणार आहे. व्यवस्थित असं एकसारखं बाहेर काढून घ्यायचं बघ. कोणी वगैरे असते ना तर असं कशाचे तर सहीने व्यवस्थित असं काढून घ्यायचं. ओपन आहे ना ते आतल्या साईडला सगळं घालवायचं आणि शिलाई करून घेऊया पूर्ण राऊंडला व्यवस्थित. बरोबर करून घेतलेलं आहे बघा. एकदम छान असं युनिक करून आपण वेगळं घेतलेलं आहे. तसं आता ह्याला पण आपण करून घेऊया. हे बरोबर झालेलं आहे. एकदम छान असे झालेलं आहे. तर आता बघा हे बरोबर असं ठेवून घ्यायचं. ठेवताना बघा खालचे आहे अशी ओपन बाजू ठेवून घ्यायची खालची. इथं पण तुम्हाला सांगते काय करायचं. तर बघा आता काही दोन्ही सरळ बाजू आहेत बघा असं ठेवायचं आणि आपण इथं शिलाई करून घेऊया. बघा शिलाई करताना पण तुम्हाला सांगते इथं तर महत्त्वाची ट्रिक बघा. ह्या साईडने शिलाई करा, खालच्या साईडने ह्या साईडला ओपन ठेवायचं. इथून दोन्ही साईडने शिलाई करायची, इथून पण शिलाई करायची. इथं थोडंसे नॉट आपल्याला काढण्यासाठी ओपन ठेवायचं. इथं थोडंसं नॉर्मल ओपन ठेवायचं बघा. इथं टिक केलेली आहे अशी बघा, चॉकने टिक केलेली आहे. इथं एवढं ओपन ठेवणार आपण बरोबर. आपण शिलाई करून घेऊया. फक्त मधोमधच्या साईडला आपण बरोबर ओपन ठेवणार आहोत. लॉक करून घ्यायचं. तिथं मध्ये थोडासा गॅप ठेवायचा सांगितलं तसं. पुढच्या साईडला घ्यायचं बरोबर आणि पूर्ण राऊंडला गोलमध्ये आपण शिलाई करून घेऊया. बघा इथल्या साईडला आपण ओपन ठेवलेलं आहे. आता हे बाहेर काढून घेऊया आपण. बघा बरोबर असं का बाहेर काढून घेतो का. इथं थोडंसं ओपन राहिलेलं आपल्याला नॉट काढण्यासाठी.
हे बरोबर हो का असं झालेलं आहे हो का. नॉट घ्यायची. नॉट थोडंफार एक्स्ट्रा झाली तरी काही हरकत नाही हो का. अशी आपल्याला बरोबर इथं आपल्याला नॉट करण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे. तर तुम्हाला सांगते मी नॉट किती घ्यायची. हे नॉट घेतलेली आहे. घेताना कोण नॉट कितीची घेतलेली आहे 12 12.5 नॉट घेतलेली आहे. आता काय करायचं एक आपण कपडे बटन घेऊया हो का. हे कपडे बटन घेतलेले एक असा कपडा घेतलेला हे बरोबर काय बटन हे तसं ठेवायचं आणि याला छान असं पण युनिक काहीतरी वेगळं करण्यासाठी छान असं आपण याला पॅक करून घेऊया. मी असंच बघा कपडे बटन बनवत असते. छान असे पॅक करून घ्यायचं. कटिंग करून घ्यायचं एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलेलं आहे. पडायचा एक कप्पा इथं धरायचा बघा खालच्या साईडची तो ओपन आहे त्याच्या साईडनं धरायचं आणि बरोबर इथं आपण हे लावून घेऊया बघा. बरोबर इथं ठेवायचं असं आणि इथनं आपण लॉक करून घेऊया. लावताना हो बरोबर मधोमध असं लावून घ्यायचं. व्यवस्थित एकसारखं असं हो का लावून घ्यायचं. हो काही लावून घेतलेलं आहे. हे बरोबर हो का असं टोक धरलेलं आहे. हे दोन्ही जोडून धरायचं आणि ह्यात बघा हो का इकडं असं साखळी झालेली दोन्ही असं धरायचं आणि बघा असं बरोबर खेचायचं आणि हे बघा दोन्ही नॉट ह्यातनं बरोबर जिथं आपण ठेवले जागा त्यातनं व्यवस्थित असं बाहेर काढून घेणार आहोत आपण हो काय. हे बरोबर झालेलं आहे. आता तुम्हाला सांगते हो साधी सोपी ट्रिक काय करायचं. हे बरोबर आपण घालूया. आता तुम्हाला सांगते इथे छोटं का होल ठेवलेलं आहे म्हणजे आपण इथे पॅक करणार म्हणजे बाहेर निघू नये म्हणून का. हे परत ना बरोबर हो का आपण असं खेचून घेणार. हे खेचून हो का चावी अशी इथं आपल्याला एवढं पॅक करायला लागणार म्हणजे बरोबर होणार आहे आपलं. त्यामुळे हे असं व्यवस्थित येईल असं नाही करत आहे असंच ठेवायचं आपण नॉर्मल बरोबर आपण घेतलेलं आहे. आता इथं गाठ देऊन घेऊया एक बरोबर इथं गाठ देऊन घ्यायची हो का. गाठ देऊन घेतलेली आहे म्हणजे हो का परत चावी हो का आहे अशी काढायची. हे बघा हो का चावी अशी आहे अशी काढायची चावी. हे असं लावायचं. हे लावून झालं का नाही लॉक की परत हो का चावी आहे अशी घ्यायची हो का. ही चावी बरोबर हो का आहे अशी घ्यायची आणि हो का हे व्यवस्थित हो का असं केलेलं आहे. यात व्यवस्थित हो का असं हे घालून घ्यायचं म्हणजे बरोबर आपले छान असं वेगळं काहीतरी हो का युनिक छान असं काही साधं सिंपल छान असं झालेलं आहे. एकदा दाखवते. हे बरोबर हो का चावी हो का आपण चावी अशी केली का नाही हे चावी येणार आहे हो का. चावी घ्यायची लॉक काढायचं. लॉक काढून झालं की परत पुन्हा एकदा हो का हे असं घ्यायचं हो का. हे असं खेचून घ्यायचं नॉड आणि नॉड बरोबर हो का ह्याच्यात अशी लावून घ्यायची. मस्तपैकी युनिक छान असं बघा चावीसाठी झाले का नाही भारी वाटतं का नाही कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. छान झालेलं काय होतं बऱ्याच वेळ प्रवासात आपण कुठं झालं आता जर इथं मी तुम्हाला अशी नॉड लावली तुम्ही अजून बारीक नॉड वगैरे घेतली तर चालेल बघा किंवा मोठं बटन लावलं तर चालेल हो का. हे बरोबर आपल्या चावी सेटमध्ये राहणार आहे. आपल्याला कुठेही चाललं ना तरी हो का. परत आहे असं हो का चावी आपण असं घेऊ शकतो. हे असं सोडलं की हो का चावी ह्यातनं खाली घ्यायची अशी हे लॉक लावायचं. लॉक लावून झालं तर आहे असं घ्यायचं. हे चावी हो का आहे अशी करायची. हा मस्तपैकी छान असं बघा युनिक आपलं साधं सिंपल हे छान असं का हे झालेलं आहे. तुम्ही मोठं टच बटन लावलं तर चालेल बघा युनिक छान असं थोडक्या साहित्य छान असं झालेलं आहे बघा. एकदम भारी युनिक छान असं वेगळं काही ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी रोज नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करू सांगा. व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा आणि चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. थँक्यू.